Welcome back. So today we have discussed about the next topic is that gravitation. सो ग्रॅव्हिटेशन मध्ये आपला जो फर्स्ट पॉइंट आहे तो आहे केपलर्स लॉज. केपलरनी प्लॅनेटरी मोशन ऑफ ऑल प्लॅनेट्स अबाउट दी सन हे पहिल्यांदा डिटरमाइन केलेलं की हे असणारे जे प्लॅनेट्स आहेत ते सनभोवती किंवा ते कसे मूव्ह होत आहेत, कसे रिव्हॉल्व होत आहेत याच्याबद्दलचा रिसर्च केलं ते सायंटिस्ट कोण आहेत? केपलर्स. सो केपलर्स प्लॅनेटरी लॉज असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामध्ये फर्स्ट जो लॉ आहे त्याच्यामध्ये केपलर्स फर्स्ट लॉ की कशा प्रकारे प्लॅनेट रिव्हॉल्व होतात. त्यानंतर केपलरचा सेकंड लॉ आहे त्याला लॉ ऑफ इक्वल एरियाज म्हटलं जातं. त्यानंतर केपलरचा थर्ड लॉ आहे त्याला आपण काय म्हणतो? लॉ ऑफ पिरियड. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो, त्यानंतर आपण पुढे जाऊ. अंड्याच्या बाहेरची साईडची जशी कडा दिसते तसा हा जो शेप आहे याला काय म्हटलं जातं? ॲक्च्युली इलिप्स. काय म्हटलं जातं? इलिप्स. आधी याची ओळख करून घेऊ, त्यानंतर आपण केपलर्स लॉज बघू. जनरली बेसिकमध्ये याला म्हटलं जातं इलिप्स. तर इलिप्समध्ये हा त्याचा आहे सेंटर, ज्याला आपण इसेंट्रिसिटी असं म्हणतो. काय म्हणतो? इसेंट्रिसिटी. तर ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत एओबी. सो ए बी इज जास्तीत जास्त आहे म्हणून याला म्हणायचं काय? मेजर ॲक्सिस. तर ए बीची लेंथ ही जास्त आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ए बी इज अ मेजर ॲक्सिस, मोठा आहे. त्यानंतर इथं आहे पी आणि इथं आहे एम. सो पी एम त्याला आपण काय म्हणू? इज अ मायनर ॲक्सिस. हा जो पी टू एम आहे तो काय आहे? मायनर ॲक्सिस. ए बी काय म्हटलं आपण? मेजर ॲक्सिस. ओके. म्हणजे हा जो इलिप्स आहे त्या इलिप्सचे आपण एक आडवा पार्ट केला आणि एक उभा पार्ट केला. आडवी लाईनचं डिस्टन्स जास्त आहे म्हणून त्याला म्हटलं आपण मेजर ॲक्सिस. उभ्या याचं डिस्टन्स कमी आहे म्हणून त्याला आपण म्हटलं मायनर ॲक्सिस. ओके. सो दिस इज अ मेजर ॲक्सिस ए बी, मायनर ॲक्सिस पी एम. मी अगेन याचे दोन पार्ट्स करतो. सो ह्या ठिकाणी एक असेल आणि पॉइंट आपल्याला इथे एक पॉइंट मिळेल. याला मी म्हणतो F1 किंवा F2. दीज आर द फोकस. आणि इथं एक नाही दोन आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणू? फोसाय. फोकस म्हणजे त्याला आपण नाभी केंद्र म्हणतो. म्हणजे मी काय केलं, हा जो सेमी मेजर बघा आता एओ म्हणजे काय झाला? त्याच्यामध्ये असणारा सेमी मेजर ॲक्सिस. तर एओला मी काय म्हणेन? एओ दिसतो का?
ओके, त्याला मी काय म्हणतो बघा, सेमी मेजर ॲक्सिस. सेमी म्हणजे हाफ, सेमी मेजर ॲक्सिस. आणि ओबी जो आहे आणखीन एक हाफ ॲक्सिस आहे, म्हणून त्याला बी मी काय म्हणेन, सेमी मेजर ॲक्सिस. मग याचं डिस्टन्स जर समजा काय असेल, ए असेल, तर हा पण ए असेल. मग ए बी काय होईल, ट्वाइस ए. हा ए डिस्टन्स आहे, हा ए डिस्टन्स आहे. अखंड ए बी काय होणार आहे, त्याचं डिस्टन्स ट्वाइस ए होणार आहे. सो ए बी इज इक्वल काय होईल बघा, टोटल डिस्टन्स त्याचं ट्वाइस ए होणार आहे. ओके, तसंच समजा पीओ हा सेमी मायनर ॲक्सिस किंवा ओपी म्हणा, सेमी मायनर ॲक्सिस किंवा ओएम हा सुद्धा काय आहे, सेमी मायनर ॲक्सिस. सो पीओ किंवा ओपी इज इक्वल टू बी असेल, तर ओएम सुद्धा काय असणार आहे, बीच असणार आहे. सो पीएम इज इक्वल टू ट्वाइस बी. सो पीएम बरोबर काय होईल, ट्वाइस बी. सांगण्या आपल्याला इथं काय बघितलं आपण, एक इलिप्स बघितला, ELLIPS. याची निर्मिती कशी झाली, समजा मी एक स्ट्रेट लाईन मारली आणि त्याच्याजवळ कुठे एक सेंटर घेतला. याला कोनिक्स म्हटलं जातं जनरली मॅथच्या भाषेमध्ये. मी एक सेंट्रल कुठे एक पॉईंट घेतला आणि एक उभी लाईन मारली, तर त्या असणाऱ्या लाईनमधून आणि त्या असणाऱ्या पॉईंटमधून अशा मला डायग्राम काढायचे आहेत की ते त्या लाईनमधून आणि त्या पॉईंटमधून अशा पद्धतीने पास आउट होतील की तो पॉईंट म्हणजे त्या असणाऱ्या डायग्रॅमचा सेंटर असेल आणि ती लाईनमधून पण त्या पास आउट झाली पाहिजे. ओके, सो इकडे लक्ष द्या. समजा मी अशी एक स्ट्रेट लाईन मारली आणि इथे एक पॉईंट घेतला, मग ह्याच्यामधून पास आउट झाली पाहिजे म्हणजे काय, सुरुवातीला मी डायग्राम काढली, अशी भेटली. दुसरी डायग्राम काढू शकतो मी, ती अशी काढू शकतो. ॲज अ सेंटर त्याचं ईच अँड एव्हरी पॉईंट ऑन दॅट डायग्राम विच विल बी इक्विडिस्टंट फ्रॉम दॅट पॉईंट. आणखीन एक डायग्राम काढली, ती मी अशी काढली. So this is an ellipse, this is a parabola, this is hyperbola. Okay, so here we have to study about ellipse because Kepler's पहिल्यांदा आपल्याला हे इलिप्टिकल नेचर ऑफ द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट्स मुव्हिंग राऊंड दी सन ही गोष्ट आपल्याला इथे सांगितलेली आहे, हे लक्षात घ्या. केपलर ज्यावेळी होता त्यावेळी स्पेसमध्ये सॅटेलाईट जाणे किंवा स्पेसमध्ये पोचणे किंवा चंद्रावरती जाऊन येणे वगैरे ह्या गोष्टी नव्हत्या. जमिनीवरती बसून त्याने रिसर्च केलेला होता. ओके, सो केपलर्सचे लॉ आता आपल्याला बघायचे. आपल्याला इलिप्स म्हणजे काय हे जनरली तुमच्या लक्षात आलं. इलिप्सचे मी पार्ट केले तर जास्तीत जास्त ए बीला आपण काय म्हणतो आहे, मेजर ॲक्सिस. उभी लाईन आहे PM, त्याला म्हणतो आपण मायनर ॲक्सिस. त्या ए बीचे परत हाफ हाफ पार्ट केले आपण, 2 फोकस भेटले, त्याला आपण म्हणतो फोसाय. ओके, एओ डिस्टन्स जर ए असेल त्याला आपण सेमी मेजर ॲक्सिस असं म्हणतो. OB सुद्धा डिस्टन्स काय असणार आहे, ए असणार आहे. सो AB इज इक्वल काय होईल सांगा, ट्वाइस ए. OP काय आहे, सेमी मायनर ॲक्सिस आहे. OM सुद्धा काय आहे, सेमी मायनर ॲक्सिस आहे. सो OP इज इक्वल टू B असेल तर OM इज इक्वल टू सुद्धा B. सो PM इज इक्वल टू ट्वाइस B. ओके, तुम्हाला इलिप्सबद्दल समजलं. आता आपण केपलर्स लॉजकडे जाऊ. सो केपलर्स फर्स्ट लॉ.
काय आहे बघा केपलर्स फर्स्ट लॉ, त्याला म्हटलं जातं लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट. ऑल ऑर्बिट्स काय म्हटलेलं आहे, ऑल ऑर्बिट्स मूव इन, कशी मूव होतात, इन इलिप्टिकल ऑर्बिट्स. around the sun. Around the sun. All the planets move in elliptical orbits around the sun. Around the sun at one of the foci of the ellipse. At one of the foci of the ellipse. ते काय म्हटलं बघा, त्याच्यामध्ये फर्स्ट आपण काय म्हटलं, लॉ ऑफ ऑर्बिट. ऑल ऑर्बिट्स मूव इन इलिप्टिकल, ऑल प्लॅनेट्स मूव इन इलिप्टिकल ऑर्बिट्स अराउंड द सन. All planets moving elliptical orbits around the sun, and the sun which is at one of the foci of the ellipse. जो काय म्हटलेलं आहे, केपलरचा जो फर्स्ट लॉ आहे, all orbits, all planets move in elliptical orbits around the sun with the sun at one of the foci of the ellipse. With the sun at one of the foci of the ellipse. One of the foci of ellipse. सो याच्यामधले आपण काय करू, पहिल्यांदा डायग्राम पाहू. सो डायग्राम बघा. सो इथं आपण डायग्राम काढलेले आहे. सो काय म्हणतो केपलर्स फर्स्ट लॉ किंवा लॉ ऑफ ऑर्बिट, ऑल प्लॅनेट्स मूव इन इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन विथ सन ॲट वन ऑफ द फोसाय ऑफ द इलिप्स. सो त्याच्यामध्ये बघा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज शोन इन फिगर. सो हिअर यस अँड यस डॅश आर द फोसाय ऑफ द इलिप्स. या ठिकाणी बघा, यस आणि यस डॅश कोण आहेत, फोसाय ऑफ द इलिप्स आहेत. Here S and S dash are the foci of the ellipse, the sun being at S. Sun कुठं आहे, at S च्या ठिकाणी आहे. So P is the closest point, okay, along the orbit. So P is the closest point along the orbit from Sun, is called perihelion.
A is the farthest point from S and is called aphelion. So PA is the major axis आपण बघितलेलं आहे. PO and AO are the same major axis, MN is the minor axis and MON are semi-minor axis. So Kepler's first law आहे, every planet which is revolving around the earth, every planet revolving around the sun situated at one of the foci of the ellipse. प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरतो, अशा पद्धतीने फिरतो की सन हा त्या असणाऱ्या लंबवर्तुळाकार मार्गाने फिरतो. प्रत्येक ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरतो की अशा पद्धतीने की सूर्य हा त्या लंबवर्तुळाकाराच्या एका कोणत्या तरी नाभी केंद्रामध्ये स्थित असतो. बघा आता इकडे फॉर एक्झाम्पल समजा असं एखादा प्लॅनेट आहे, तर सन इथं असणार आहे. One of the foci of the ellipse. All planets move in elliptical orbits. सगळे प्लॅनेट्स सूर्याभोवती कसे फिरतात? इलिप्टिकल ऑर्बिट्स मध्ये. अराउंड द सन विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. सन इथं आहे, इथं आहे म्हटलं का आपण? नाही, सन कुठल्या तर एका फोसायवरती राहतो. विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय ऑफ द इलिप्स. सो हियर PO, so PA म्हणजे काय आहे सांगा? PA is equal to काय आहे? It is a major axis. PA म्हणजे काय आहे? Major axis. So PO is equal to OA is equal to A. So PA is equal to twice. So semi major axis ची असणारी व्हॅल्यू A आहे, तर त्याची टोटल एक्स काय होणार आहे? ट्वाइस A PA. तसंच MN OM आणि OA आपण लिहू शकतो. OM is equal to B. So therefore MN is equal to twice B. त्यातलं डिस्टन्स समजा B असेल तर MN काय होणार आहे? twice B असं होणार आहे. सो दिस इज केप्लर्स फर्स्ट लॉ. काय आहे केप्लर्स फर्स्ट लॉ? Every planet revolving around the sun with the sun situated at one of the foci of the ellipse. ओके, म्हणजेच आपल्या पुस्तकाच्या ह्याच्याप्रमाणे काय? ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग मूव इन अ इलिप्टिकल ऑर्बिट्स अराउंड द सन विथ द सन ॲट वन ऑफ द फोसी ऑफ द इलिप्स. ओके, आता त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे लॉ ऑफ इक्वल एरियाज. The line that joins the planet and sun काय करते? Ships out equal areas and equal of time. आता तुमच्या नवीन ह्याच्याप्रमाणे जी वाक्यरचना आहे तीच आपण घेणार आहे. Ships equal areas in equal interval of time. In equal interval of time. तर आपला हा सेकंड लॉ आहे, लॉ ऑफ इक्वल एरियाज. ओके, त्याच्यामध्ये आता काय बघा? सो लॉ ऑफ इक्वल एरियाज त्याच्यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे?
द लाईन दॅट जॉईन्स अ प्लॅनेट अँड सन शिफ्ट्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. पहिला त्याची आपण फिगर टाकू. तर बघा लॉ ऑफ इक्वल एरियाज. लॉ ऑफ इक्वल एरियाज मध्ये आपल्याला काय बघायचं बघा. त्याचं स्टेटमेंट, द लाईन दॅट जॉईन्स सन टू एनी प्लॅनेट शिफ्ट्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सो आता त्याच्यामध्ये आपण डायग्राम काढलेली आहे. डायग्राम नुसार बघायचं आपल्याला. बघा याच्यामध्ये आता हा जो शेडेड रिजन आपण इथं दाखवणार आहे. समजा इथं प्लॅनेट आहे. हा प्लॅनेट समजा सुरुवातीला इथं आहे, तो इथं गेला, त्याच वेळी तो इथून इथं आला समजा. मग अकॉर्डिंग टू अवर स्टेटमेंट, समजा प्लॅनेट इथं आहे, तो इथून इथं गेला, त्याच वेळी प्लॅनेट समजा दुसरा इथं आहे, तो इथून इथं गेला. तर द लाईन दॅट जॉईन्स अ प्लॅनेट टू सन शिफ्ट्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे अशी लाईन की जी आपण जॉईन करतो प्लॅनेट टू द सन शिफ्ट्स आउट इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सो केपलरनं त्याचं निरीक्षण केलं, ऑब्झर्वड दॅट प्लॅनेट्स डू नॉट मूव्ह अराउंड द सन. केपलरनं असं ऑब्झर्व केलं that planets do not move around the sun with uniform speed. They move faster when they are nearer to the sun, while they move slower when they are farther from the sun. त्यानं असं निरीक्षित केलं, जसं मगाशी आपण म्हटलं की जर त्या सनच्या जवळच्या ऑर्बिटमध्ये जर एखादा प्लॅनेट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पेरिहेलियन म्हणतो. आणि जर फार्दर असेल जसं की ए या ठिकाणी जसं मगाशी आपण म्हटलं तर त्याला आपण म्हणतो ॲपिहिलियन. So Kepler observed that planets do not move around the sun with uniform speed. They move faster when they are nearer to the sun, while they move slower when they are farther from the sun. Okay. So here figure जे आपण दाखवलेले आहे, orbit of planet, the shaded areas are the areas swept by SP. Okay. काय म्हटलं आपण त्याच्यामध्ये, the shaded areas shows the orbit of the planet. The shaded areas दिसत का are the areas swept by SP. So the line joining the planet and the sun in fixed intervals of time. So these are equal according to second law. So the law of areas can be understood as an outcome of conservation of angular momentum. बघा आता हा जो काही law of areas आहे तो law of areas आपण कॅन बी अंडरस्टूड समजू शकतो कसा, ॲज अन आउटकम ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. सो इट इज व्हॅलिड फॉर एनी central force. A central force on an object is a force which is always directed along the line joining the position of object and fixed point usually taken to be origin of the coordinate system. Okay. So it is thus a central force. Suppose the sun is at the origin. समजा sun हा ओरिजिनला आहे असं आपण म्हटलं. सो पोझिशन ऑफ प्लॅनेट इज डिनोटेड बाय आर बार. आर बार दिसतो का बघा एस पी मधलं डिस्टन्स. ओके. आणि तो परपॅन्डिक्युलर कॉम्पोनंट आहे. तो कसला कॉम्पोनंट आहे, परपॅन्डिक्युलर कॉम्पोनंट ऑफ इट्स मोमेंटम. आणि ते आपण कशाने डिनोट करू, डिनोटेड बाय पी बार. ओके. सो द एरिया स्वेप्ट बाय द प्लॅनेट ऑफ मास एम इन गिवन इंटरवल ऑफ टाइम डेल्टा टी इज गिवन बाय. सो एरिया इज गिवन बाय, आपल्याला एरिया पहिल्यांदा मिळू शकतो बघा. सो एरिया इज गिवन बाय, तो एरिया काय असणार सांगा. सो एरिया डेल्टा ए बार इज गिवन बाय, काय असणार डेल्टा एरिया डेल्टा ए बार इज इक्वल टू, लक्षात घ्या. तर याला जर ट्रायंगल मांडलं आणि हे जर खूप स्मॉल डिस्टन्स असेल, याला जर ट्रायंगल मांडलं तर ट्रायंगलचं फॉर्म्युला काय, हाफ इंटू हाईट इंटू बेस किंवा हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ इंटू त्याचा बेस आपण काय करणार इथं बघा आता आर बार क्रॉस त्याची असणारी जी हाईट आहे ती काय असणार आहे व्ही बार डेल्टा टी. याची किंमत काय येणार आहे, याची किंमत
व्ही बार डेल्टा टी म्हणजेच काय, तर ह्या ठिकाणचं असणार डिस्टन्स किंवा आर्क लेंथ. ओके, आर्क लेंथला आपण काय म्हणतो, आर्क लेंथ समजा इथून इथपर्यंतची समजा काय, तर त्याला आपण क्यू आर म्हटलं, इथून इथपर्यंतचं क्यू आर. सो क्यू आर इज इक्वल टू आर. ओके, समजा इथं काहीतरी अँगल तयार केला, तर अँगल डी थिटा इज इक्वल टू काय असतं, अँगल डी थिटा इज इक्वल टू velocity into time. सो ह्याच्या पुढची असणारी ही बाजूची v इंटू डेल्टा टी. सो हाफ इंटू बेस इंटू हाईट, त्यानुसार आपण हा फॉर्म्युला डेव्हलप केला. सो ॲज फॉर स्मॉल डेल्टा टी अँड v bar is perpendicular to r bar and this is the area of the triangle. So therefore we can write delta a bar upon delta t. हे मी टर्म इकडे घेतो, is equal to half to r bar cross v bar. हे आपण कसं लिहू शकतो, हाफ इंटू r bar cross v bar. ओके, सो लिनियर मोमेंटम p bar इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. आपल्याला माहिती आहे लिनियर मोमेंटम. आपल्याला त्याचं लिनियर मोमेंटम माहिती आहे. सो लिनियर मोमेंटम v bar is equal to काय असतं, m v bar. ओके, m into v bar. So therefore v bar is equal to काय असणार, p bar upon m. So v bar is equal to काय ना, p bar upon m. So delta a bar upon delta t is equal to half r bar cross v bar ची काय ना, p bar upon. So next equation. So we again know that angular momentum L bar. Angular momentum चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, L bar इज काय असतो, R bar क्रॉस P bar. We know that angular momentum L bar, angular momentum काय आहे, L bar आहे. So therefore L bar is equal to R bar cross P bar. ही आपली नेक्स्ट माहिती आहे. सो फॉर सेंट्रल फोर्स डेल्टा ए बार अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू, हे बघा हाफ ॲज इट इज R bar क्रॉस P bar म्हणजेच काय आहे, L bar. सो L bar अपॉन M इज इक्वल टू काय तर कॉन्स्टंट. याचा अर्थ काय, दिस प्रूव्स द लॉ ऑफ एरियाज. दिस इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बीइंग अ सेंट्रल फोर्स. हे काय प्रूव्ह करतं, तर लॉ ऑफ एरियाज प्रूव्ह करतं. दिस प्रूव्स द लॉ ऑफ एरियाज अँड दिस इज द कॉन्सिक्वेन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बीइंग अ सेंट्रल फोर्स. हे काय दाखवतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय आहे, सेंट्रल फोर्स आहे. ओके, सो आपण काय काय बघितलं बघा, लॉ ऑफ इक्वल एरियाज. द लाईन जॉईन्स अ प्लॅनेट अँड सन. हे बघा, the line joins a planet and sun, shifts equal areas in equal interval of time. The line joining from planet and sun shifts out equal areas in equal interval of time. So your delta a bar, that is area, is given by delta a bar is equal to काय असणार आहे, त्रिकोण झाला. सो हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाईट काय असणार, डी थिटाच्या पुढची v इंटू काय असणार आहे, डेल्टा टी. सो देअरफॉर डेल्टा ए बार हा डेल्टा टी मी इकडे घेतला. सो हाफ इंटू आर बार क्रॉस व्ही बार. सो दिस इज फॉर सेंट्रल फोर्स. हे आपण कशासाठी बघतोय, सेंट्रल फोर्ससाठी. सो वी नो दॅट लिनियर मोमेंटम पी बार इज इक्वल टू एम व्ही बार. सो व्ही बार इज इक्वल टू पी बार अपॉन एम. सो डेल्टा ए बार अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू हाफ आर बार क्रॉस व्ही बार ची किंमत मी इथे लिहिली. ओके, पी बार अपॉन एम. लिनियर मोमेंटम आपल्याला माहिती आहे. सो देअरफॉर त्याचं इक्वेशन काय होणार बघा, अँग्युलर मोमेंटम एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. सो आर बार क्रॉस पी बारची व्हॅल्यू काय आहे, एल बार. बाकीचं सगळं आहेच. ओके.